ठाण्यातील नाले झाले टर्फ आणि रस्ते. आमदार संजय केळकर यांनी पाहणी दौऱ्यात उघड पाडले पितळ. रुस्तमजी परिसरातील नाला तुंबल्याने तो जणू रस्ताच झाला असून बाळकुम दादलानी परिसरातील नाल्याची स्थिती तर टर्फसारखी झाली आहे. आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून नियमितपणे पाहणी करावी. पूर्वीसारखी नालेसफाई यंदा झाली तर ठाणेकर अधिकारी आणि ठेकेदारांना सोडणार नाही असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. नालेसफाई दरवर्षी होत असलेल्या हातकी सफाईचा अनुभव लक्षात घेतात आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील मनोरमा नगर, कोलशेत, बाळकुम, राबोडी, कॅसर मिल, खोपट, एसटी डेपो, शहीद गार्डन, रायगड आळी आदी परिसरातील नाल्याची पाहणी केली. यावेळी नाल्याच्या परिस्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत कंत्राटदार आणि प्रशासनाला गर्भित इशारा दिला. या पाहणीत त्यांनी नाल्याची दुरावस्था नजरेस पडली. यावेळी त्यांनी ठेकेदारांच्या बनावाबनवीचे दाखलेही दिले. कोणता नाला कुठे थांबतो आणि कुठे जोडला गेला आहे हे देखील ठेकेदाराला माहीत नसल्याने त्याची माहिती आम्हाला द्यावी लागेल, कारण या ठेकेदारांनी नालेसफाई करण्यापूर्वी फिरून त्याची पाहणीच केलेली नाही, केवळ 4 भिंतीत बसून बिले तयार करत असल्याचा आरोप श्री केळकर यांनी केला. नालेसफाई करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, यांत्रिक सामुग्री आणि कामाचे तास याबाबत ठेकेदार लफाछफी करत असतात. अधिकचे काम दाखवून प्रत्यक्षात वरवर सफाई केली जाते. बिले मात्र पूर्ण कामाची काढली जातात. त्यामुळे आम्ही आतापासूनच त्यांच्या कामावर नजर ठेवून आहोत. नालेसफाईसाठी 8 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात हातकी सफाई होऊ नये म्हणून आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी देखील रस्त्यावर उतरून वेळोवेळी पाहणी करावी. गतवर्षीप्रमाणे यात फसवणूक झालेली आढळून आली तर ठाणेकर अधिकाऱ्यांना सोडणार नाहीत असा इशारा श्री केळकर यांनी दिला आहे. रुस्तमजी येथील नाल्याच्या रस्त्याचे स्वरूप आले आहे. रुस्तमजी येथील नाल्याला रस्त्याचे स्वरूप आले असून बाळकुम येथील नाल्याला टर्फचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे चुकून तरुण मंडळी येथे खेळायला जातील अशी उपहासात्मक टीकाही श्री केळकर यांनी केली. आम्ही काही महिन्यापूर्वी आदर्श नाले दत्त योजना लोकसहभागातून राबवली. त्या नाल्यात ना गाळ ना कचरा दिसत आहे. शिवाय आच्छादनामुळे परिसराच्या सौंदर्याला कोणतीही बाधा नाही आणि दुर्गंधीमुळे देखील सुटका झाली नाही. या योजनेचा आदर्श घेऊन शहरातील नालेसफाईची कामे व्हावीत अशी अपेक्षा श्री केळकर यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर, त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक नारायण पवार, परिवहन सदस्य विकास पाटील, रमाकांत मडवी, सचिन पाटील, महापालिका उपायुक्त मनीष जोशी, संजय कदम, सचिन शिंगारे, निलेश पाटील, जितेंद्र मडवी, हेमंत म्हात्रे, महेश कदम, प्रमोद घोलप, विशाल वाघ, विक्रम भोईर आदी उपस्थित होते. आता आम्ही आज मनोरमा नगरच्या इथला जो नाला आहे तिथून जी सुरुवात केली ती आता रुस्तमजीच्यापर्यंत आलो आहे. अजून पण काही नाले आहेत, पण ज्या पद्धतीने जिथे मॅन्युअली काम करायचं आहे तिथे तातडीने काम सुरू करणं गरजेचं आहे. ते केलं गेलेलं नाही आहे, ते सुरू झालेलं नाही आहे. काही ठिकाणी जे मोठे नाले आहेत ते मागच्या वेळेला ज्या पद्धतीने दिसत होते त्याच पद्धतीने, खरं म्हणजे यांच्यावर वचक नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरना आपण कामं देतो, त्यांना मुदत नोव्हेंबरपर्यंत पण असते, पण एकदा फक्त पावसाळ्याच्या पूर्वी काम केल्यानंतर काही केलं जात नाही आणि त्याच्यामुळे गाळ जो आहे तो योग्य पद्धतीने काढला जात नाही आणि लोकांना फार मोठा त्रास होतो. त्यामुळे यावेळेला आम्ही ॲडव्हान्समध्ये आलेले, त्याच्यामुळे या 1.5 महिन्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही येऊ, कारण की रस्ता एका नाला आहे अशी एका नाल्याची परिस्थिती आहे. आता हा रुस्तमजीचा जो नाला आहे त्या ठिकाणी तशीच परिस्थिती आहे. दुसरा नाला आम्ही बघितला त्या ठिकाणी टर्फ झालेला आहे, बाळकुम दादलानीचा नाला जो आहे, म्हणजे त्या ठिकाणी रात्री अपरात्री ते नाला नाही आहे, तो टर्फ आहे, कोणी फुटबॉल खेळायला जाईल अशा पद्धतीने यांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे वारंवार इथे आम्ही येणार, कारवाई करायला लावणार, कारण जवळजवळ 8 कोटी रुपये या नालेसफाईकरता खर्च केले जातात. आणि ही प्रत्यक्ष माहिती आपल्याकडे आलेली आहे की याच्यामध्ये जेवढे माणसं लावली पाहिजे तेवढी माणसं लावली जात नाहीत, त्यांचे पैसे घेतले जातात. जेवढे तास काम केलं गेलं पाहिजे तेवढं तास ते JCB किंवा बाकीचे त्यांचे पोकलँड वगैरे कामं केली जात नाहीत, पण त्याचे पैसे घेतले जातात. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा
ही हात सफाई आहे अशी परिस्थिती यावेळेला पाऊस येणार आहे जास्ती, हे हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर जर नाले नीट योग्य पद्धतीने झाले नाही तर केवढा मोठा गंभीर परिणाम आमच्या या सगळ्या ठाणेकरांवर होईल. आणि त्याच्यामुळे हे कठोरपणे काम झालं पाहिजे. आम्ही एक नाला त्यांना मागच्या वेळेला आदर्श नाला म्हणून बांधून दिला, लोकसहभागातून दिला. त्याच्यामध्ये आपण जाऊन बघा की तिथे कुठल्याही प्रकारचा कचरा नाही, कुठेही काही गाळ साचलेला नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही एक दत्तक घेऊन एक प्रात्यक्षिक दाखवलं. त्याच्यामुळे हे कठोरपणे याची अंमलबजावणी झाली पाहिजे. माझ्या महापालिकेला आव्हान आहे की तुम्ही आता मागच्या वर्षीसारखं त्याच्या आधीच्यासारखं काम केलं तर खबरदार, ठाणेकर तुम्हाला सोडणार नाही.